चालू आहे मलाही नाही माहिती. पण आम्ही बघतो की उमेदवारी जाहीर होऊन 1 महिना झाला असेल, त्यानंतर आपले दौरे झाले, लोकांशी संवाद झाला. काय घडलं या 1 महिन्यामध्ये? काय दिसलं नवीन? या 1 महिन्यामध्ये प्रतिसाद होता, लोकांमध्ये उत्साह होता, मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता, लोक कामाला लागलेले आहेत आणि काय काय घडलं बघायला गेलं तर निवडणूक घडली. बेसिकली जे निवडणुकीत होतं ते सगळं झालं. जे दरवेळी आम्ही अनुभवतो जवळपास तसाच अनुभव आहे निवडणुकीचा, थोडा वेगळा यावेळी. मला वाटतं सरफेसवर बऱ्याच गोष्टी दिसत आहेत का नाही दिसत आहेत कळत नाही. पण आजची जी निवडणूक म्हणजे प्रचार आजपासून सुरुवात होईल खऱ्या अर्थाने, पण ही निवडणूक कशी असेल? म्हणजे फक्त पंकजा मुंडे विरुद्ध इतर उमेदवाराची ही निवडणूक असेल की राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा ही निवडणूक असेल की आणखी वेगळा संघर्ष असेल? खरं तर राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा म्हणता येणार नाही, कारण राष्ट्रवादी जी आहे त्यांची होती जी आमच्या विरुद्ध, ते सर्व नेते तर आमच्या बरोबर आहेत आणि त्यांच्याकडे उमेदवार नसताना ह्यांच्यातलाच एक व्यक्ती तिथे जाऊन लढतोय. त्यामुळं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी एक निवडणूक होईल असं मला वाटतं. त्याच्यामध्ये आणि एक भारतीय जनता पार्टी बनण्यापेक्षा एक वर्षानुवर्षे जो पारंपरिक मुंडे विरुद्ध मुंडे असे एक गट असं होईल. तरी असं मला वाटतं हे 2 निवडणुका होतील. लोकसभेची निवडणूक आहे, एक राष्ट्रवादी 2 राष्ट्रवादीतली एक निवडणूक होईल आणि एक आमची नेहमीची निवडणूक होईल. इश्यू नॅशनल असायला पाहिजेत असं म्हणतात लोकसभा निवडणुकीमध्ये, पण तुमचा अनुभव काय सांगा? दुर्दैवाने इश्यू विकासाचे नॅशनल हे नसतात लोकसभेमध्ये असा माझा अनुभव आहे आणि असंच दिसतंय इथे सुद्धा. लोकांनी विकासाच्या लार्जर पिक्चरकडे पाहावं अशी अपेक्षा निवडणुकीत असते, किमान लोकसभेच्या निवडणुकीत, आणि राहतील अशी अपेक्षा आहे मला. नाही, कोणी नाही, हे चुकीचं कोणी काहीतरी बातम्या देऊ नका, असं कोणी नाही. आम्ही कोणाला त्रास दिला नाही, कारण आता उद्या मतदान आहे 26 तारखेला. तर जेव्हा मतदानाचा जिथे टप्पा आहे तिथे सगळं फोकस झाली आहे शक्ती, सगळे नेते तिकडे गेलेले आहेत. आमचं मतदान 13 मेला आहे. नाही नाही, असं काही नाही. पण आम्ही प्रतिसाद बघतो की रस्त्याने काही गाड्या बघितल्या, आतापासून लोक तयार झाले. हे पहिल्यांदा होते, मागच्या 1 महिन्यामध्ये आम्ही बघतो की तुम्ही लोकांना येऊ नका सांगताय, लोक थांबत होते. आज मात्र उलट चित्र दिसतंय. लई लोक येत आहेत आता फॉर्म भरायला. मी असं ठरवलं होतं की नुसताच फॉर्म भरायचा आणि रॅली नाही करायची किंवा सभा नाही करायची, पण लोकचा जो अंदाज मी घेतला की नुसता फॉर्म भरताना येणाऱ्या संख्याला ऍड्रेस कसं करायचं, म्हणून मग ठरवलं की सभा घ्यायची. गर्दी सिग्निफिकंट असेल. मुळात कार्यकर्त्यांची तर गर्दी असेल, कार्यकर्ते तर येतील ना, त्यांना प्रेरणा काय आहे, आपला नेता फॉर्म भरतोय तर कार्यकर्ते तर येतील. सिग्निफिकंट असेल असं मला वाटतं. जनरली माझे कार्यक्रम जेवढे सिग्निफिकंट असतात तेवढेच असेल, आचारसंहितेचे पालन करून. नक्की आपण बघतो की आचारसंहितेचे पालन करून ही गर्दी सिग्निफिकंट असेल. कंटिन्यू करा, पुढे करा. तर गोपीनाथ गडावर आपण बघतोय पंकजा मुंडे पोहोचलेल्या आहेत आणि यावेळेला त्यांनी दर्शन घेतलेलं आणि त्यानंतर आपला उमेदवारी अर्ज त्या दाखल करणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांचं आज हे शक्ती प्रदर्शन सुरू आहे. आनंदाचा दिवस आहे, नाही कर्तव्याचा दिवस आहे. आनंदाचा दिवस 4 जून असणार आहे. आता काय आम्हाला कामाचा दिवस आहे. आज एका वेगळ्या ह्याच्यात मी पाऊल ठेवतेय. असं वाटलं नव्हतं की मी आता ह्या निवडणुकीला सामोरं जाईन अशी. आणि आता माझ्यासाठी सर्व समाजाचे लोक बघा, आमचे मुस्लिम कार्यकर्ते जमादार हे हजवरनं ते पाणी घेऊन आले आणि खजूर घेऊन आले. म्हणजे प्रत्येक जण आपला आपले प्रयत्न करून आशीर्वाद घेऊन येत आहे. आता आपण वैद्यनाथाचा आशीर्वाद घेतलेला आहे. आता आपण म्हणजे साहेबांनी आशीर्वाद केले, काय बघा आशीर्वाद आहे बघा, लोक देवाचे आशीर्वाद असतातच. आपण काम करतोय, आपल्याला 2 हातपाय आहेत, आपण धडधाकट आहोत, हेच देवाचे आशीर्वाद आहेत. आणि आता ही निवडणूक लढायला मिळते हे सुद्धा एक आशीर्वाद आहे. लोकसभेत ची निवडणूक लढायला मिळणं ही एक लोकशाहीत फार मोठी संधी आहे. हाही एक आशीर्वादच मी समजते. आता लोकांचे आशीर्वाद मिळवायचे आहेत, मला वाटतं ते मिळणार आहेत आणि 4 जूनला आम्हाला गुलाल लावायचा आहे. आपला जे स्पर्धे त्याने अत्यंत साधेपणाने अर्ज दाखल केलेला आहे. आपण शक्तीप्रदर्शन करतात? नाही, माझा ही अर्ज साधेपणानेच दाखल होणार आहे. फक्त आम्ही परंपरा करतोय, जी आम्ही परंपरा केली. आमच्याकडे परंपरा आहे, त्यामुळे परंपरा पाळतोय. आमच्याकडे आतापर्यंत अर्ज दाखल केल्यावर आंबेडकर पुतळ्याला अभिवादन, अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन, रस्त्यात येणाऱ्या सर्व सन्मान विभूतींच्या पुतळ्या किंवा चौकाचे अभिवादन करत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही येतो. आणि लोकांचा जो उत्साह आहे की ताई फॉर्म भरायला येत आहेत, तर आम्ही येणारच आहोत ह्या लोकांना ॲड्रेस करणं कठीण जाईल आम्हाला, म्हणून आम्ही सभा घेतोय. तर आम्ही पण काही शक्ती प्रदर्शन करत नाही.